करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन्या चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू, पर्स आणि मोबाईल हातोहात लांबवत असल्याचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सव काळात सातत्याने सुरू होता. यावर उपाय म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, IIT मंडी मध्य प्रदेश आणि वेलोस ग्रुप यांच्या वतीनं यंदा पहिल्यांदाच अंबाबाई मंदिरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. AI तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं नवरात्रोत्सव काळात रेकॉर्डवरील 15 चोरट्यांना डिटेक्ट करण्यात यश आलंय. तर गर्दीत हरवलेल्या 7 भाविकांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी AIची मदत झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्यानं जवळपास 20 लाख भाविकांना कमी वेळेत सुरक्षित दर्शन घेता आलं, असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितलं. शारदीय नवरात्रोत्सवाचे अतिशय उत्साहानं आता सध्या पार पडलेलं आहे आणि आज दसऱ्यानं या शारदीय नवरात्रोत्सवाची खऱ्या अर्थाने सांगता होत आहे. आणि आपण ह्यावेळी कमीत कमी वेळेत दर्शनाचा जो केला होता, निर्धार केला होता, तो अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण 1.5 ते 2 तासात दर्शन घडवू शकलो, कितीही गर्दी असली तरी. त्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीने दर्शन घडवण्याबरोबरच सुरक्षित दर्शन घडवण्याचा सुद्धा लाभ देता आला. आणि AIच्या माध्यमातून आपण भाविकांना एवढं 20 लाखापेक्षा जास्त गर्दीमध्ये सुद्धा सुरक्षितता देऊ शकलो. यंदा पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यासाठी मंदिर परिसरातील शेतकरी संघाच्या इमारतीत स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षातून मंदिर परिसरात 140 CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीनं गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आलं. मंदिरातील AI प्रणाली हाताळणाऱ्या टीमकडं जिल्हा पोलीस दलानं जिल्ह्यातील रेकॉर्डवरील 213 गुन्हेगारांचा डेटा दिला होता. मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविकावर कॅमेऱ्याची करडी नजर होती. यातूनच चोरीच्या उद्देशानं मंदिरात प्रवेश करणारे चोर AIच्या माध्यमातून टिपले जात होते. त्यांचं छायाचित्र मॅच झाल्यानंतर बसवलेल्या सिस्टीमकडून नोटिफिकेशनद्वारे याची माहिती तात्काळ पोलीस आणि देवस्थान समितीच्या सुरक्षा व्यवस्थेला कळवली जात होती. यानंतर त्वरित या संशयित व्यक्तीला पोलीस ताब्यात घेत होते. मागील 8 दिवसात 15 जणांचं डिटेक्शन AIच्या माध्यमातून करण्यात आलंय. यामध्ये परप्रांतीय महिलांचाही समावेश आहे. निष्पन्न झालेल्या 15 जणांची जुना राजवाडा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.